वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. तर आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात हे आपण आता बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते ह्या वेगवेगळ्या 7 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. मायनॉरिटी कॉलेज आहे. आता आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कांदिवली, मुंबई. तर हे ठाकूर कॉलेज जे आहे ते मायनॉरिटी कॉलेज आहे. ॲटोनॉमस पण आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, हिंदी भाषिक. इथं या ठिकाणी बघा त्याची लँग्वेज पण दिलेली आहे. ज्या मुलांची मदर टंग हिंदी आहे किंवा त्यांच्या LCवरती हिंदी लँग्वेज लिहिलेली आहे, तर मदर टंग हिंदी आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन अवेलेबल आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये 50% सीट्स ह्या मायनॉरिटीसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या अदर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. तर आता आपण ह्या ठाकूर कॉलेजमध्ये जी काही ब्रँच आहे, तर ही ब्रँच आपण घेतलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, AIML. AIML ह्या ब्रँचसाठी सँक्शन्ड इंटेक जो आहे तो 60 आहे. सँक्शन्ड इंटेक 60 आहे. 60मधलं, आता हे प्रायव्हेट कॉलेज आहे परंतु ॲटोनॉमस पण आहे आणि मायनॉरिटी पण आहे. प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळं इथं मॅनेजमेंट कोटा आहे. मॅनेजमेंट कोटा किती असतो? 20%. 60च्या 20% म्हणजे 12 सीट्स ह्या मॅनेजमेंट कोटा झाल्या, मॅनेजमेंट कोटा. आणि बाकीच्या उरलेल्या सीट्स म्हणजे 48 सीट्स, 60मधनं 12 गेले तर 48 सीट्स ह्या कॅप थ्रू भरल्या जाणार आहेत. 60 सीट्स आहेत. 60मधल्या मॅनेजमेंटच्या सीट जे आहेत ते 12 आहेत, 12 सीट्स आहेत. म्हणजे रिमेनिंग सीट्स किती झाल्या? 48 झाल्या. मग ह्या 48 सीट्समध्ये ऑल इंडिया कोटा आहे 15%, तर 3 सीट्स हे ऑल इंडिया कोटा. तर या 48 सीट्स ह्या कॅप थ्रू भरल्या जातील. त्याच्यामध्ये ते 3 सीट्स हे ऑल इंडिया कोटा म्हणजे JEEचा कोटा आहे. 31 सीट्स हे मायनॉरिटी म्हणजे जे हिंदी भाषिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 31 सीट्स ह्या रिझर्वड आहेत. 14 सीट्स हे महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त 14 सीट्स आहेत. मायनॉरिटीसाठी 31 सीट्स आहेत. तर मायनॉरिटीसाठी जे काही आहे ते सीट मॅट्रिक्स इथं दिलेलं नाही आहे. हे ज्या काही 14 सीट्स आहेत, महाराष्ट्र स्टेट लेवलच्या 14 सीट्स आहेत, त्या 14 सीटसाठी हे सीट मॅट्रिक्स जे आहे ते दिलेलं आहे. तर ह्यामध्ये सर्वच्या जे काही 14 सीट्स आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत. जनरलसाठी 9 सीट्स आहेत, लेडीजसाठी 5 सीट्स आहेत. 9 आणि 5 14 अशा 14 सीट्स आहेत. कारण रिमेनिंग जे सीट्स आहेत मायनॉरिटी म्हणजेच रिझर्वेशन इथं मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी दिलेलं आहे. इतर रिझर्वेशन ह्या ठिकाणी नाही आहे. मायनॉरिटी स्टुडंटसाठी 50% रिझर्वेशन असल्यामुळं इतर रिझर्वेशन ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही. जे काय मायनॉरिटी कॉलेजेस आहेत तर ते ज्या ह्याच्यासाठी मायनॉरिटी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% रिझर्वेशन आहे आणि 50% सीट्स ह्या इतर सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. म्हणजे एखादा रिझर्वेशन कॅटेगरी SC STचा स्टुडंट आहे आणि त्याला ओपनपेक्षा जास्ती मार्क्स आहेत, तर ह्या ओपन कॅटेगरीमध्ये त्याला ॲडमिशन मिळेल. पण त्याच्यासाठी अशी स्पेशल सीट अवेलेबल नाही आहे मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये. पण मायनॉरिटी कॉलेजच्या जे काही राऊंड होतात, जे काही CETचे ॲडमिशन राऊंड होतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, तर फर्स्ट राऊंडमध्ये या मायनॉरिटी सीट फक्त आणि फक्त मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठीच
अवेलेबल असतील. सेकंड राऊंडमध्ये ह्या मायनॉरिटीच्या सीट जर व्हॅकंट असतील तर त्या सीट इतर मुलांना मग अवेलेबल होतात. सेकंड राऊंडमध्ये ह्या मायनॉरिटीच्या जे काही सीट्स व्हॅकंट राहिलेले आहेत फर्स्ट राऊंडमध्ये, त्या सेकंड राऊंडमध्ये इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल होतात आणि मग त्यामध्ये ओपन, रिझर्वेशन हे त्या पर्सेंटेजमध्ये त्या सीट्सच्या डिवाईड केल्या जातात. परंतु ते मायनॉरिटीच्या सीट्स ह्या सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्समध्ये आपल्याला बघायला मिळणार नाहीत. इथं फक्त आणि फक्त महाराष्ट्र लेवलच्या जे काही सीट्स आहेत त्याच सीट्सचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळेल, इतर सीट ह्याच्यामध्ये दिसणार नाहीत. तर मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन सीट नसून त्या ठिकाणी मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स हे अवेलेबल आहेत. परंतु ह्या जे काही मायनॉरिटी सीट व्हॅकंट राहणार आहेत त्या सेकंड राऊंडमध्ये इतर विद्यार्थ्यांसाठी पण अवेलेबल होतील. त्यांच्या जे काही रिझर्वेशन असेल त्या पद्धतीनं रिझर्वेशन त्या ठिकाणी लावलं जाईल आणि त्या सीट्स देखील रिझर्वेशनच्या स्टुडंटला मिळतील.